हॅलो, नमस्कार सगळ्यांना. प्रणाम आणि आत्मवंदन सगळ्या कुटुंबियांना. खूप खूप स्वागत सगळ्यांचं आजच्या आपल्या सत्रामध्ये. 2-3 दिवसांनी माझा लॅपटॉप लावलाय, त्यामुळं थोडासा वेळ लागला अपग्रेड व्हायला होत होती सिस्टीम. ज्ञानेश्वर महाराजांचा एक छोटासा माझ्या समोर श्लोक आला, ज्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलंय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य किती मोठं आहे आपल्या सगळ्यांसाठी. मला अजून त्याचा म्हणतो ना की एक माझ्या डोक्यात आहे की ज्ञानेश्वरी किंवा अम, ह्याच्यावर थोडासा अजून मला अभ्यास करायचा. मला आवड तर आहे, पण काही दुसऱ्या गोष्टींमध्ये थोडासा वेळ चालल्यामुळं मला ते वाचन वाचन माझं तितकंसं होत नाहीये ज्ञानेश्वरीवरचं. तर त्याच्यामधलंच एक छोटंसं मला ज्ञानेश्वर महाराजांचा एक श्लोक माझ्या समोर आला आणि मी तो वाचत होते आता. तर त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलंय की सेल्फ व्हॅलिडेशन. तर त्यांनी सांगितलं की महाराजांचं जे शिकवण आहे त्याच्यामध्ये सेल्फ व्हॅलिडेशन हे खूप महाराजांनी त्याच्यावर महत्व दिलंय बघा. आपण जे इतके दिवस सांगतो ना की सतत दुसऱ्याकडून चांगलं म्हणून घेण्यासाठी आपण आपलं आयुष्य घालवतो की हे केल्यानंतर हा माणूस खुश होईल, हे केल्यानंतर हा माणूस खुश होईल, मी या पद्धतीने या माणसाला आनंदात ठेवू शकते आणि तो माणूस मला चांगलं म्हणेल, ती व्यक्ती समोरची जी कोणी आपल्यासोबत आहे किंवा त्या व्यक्तीच्या एका कमेंटसाठी, एका कॉम्प्लिमेंटसाठी, एका चांगल्या गोष्टीसाठी आपण धडपड करत असतो आणि बऱ्याचदा ती गोष्ट आपल्याला त्यांच्याकडनं मिळत नाही. मग आपण निराश होतो, दुःखी होतो. जसं की स्कूलमध्ये आपण जे एक्झाम वगैरे देतो, ते कशासाठी की चांगले मार्क्स मिळावे म्हणून आपण एक्झामची तयारी करतो. जीव तोडून अभ्यास करतो की काहीतरी करून दाखवायचंय. म्हणजे तेव्हा की आपल्या तेवढी समज शाळेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असतीच असं नाही, की हे मार्क्स मी माझ्यासाठी मिळवतेय किंवा मला स्वतःला प्रूव्ह करायचंय असं वगैरे त्यावेळेस आपल्या डोक्यात ह्या गोष्टी नसतात. आपण तेव्हा करत असतो अभ्यास केवळ आई-वडील म्हणतायत आणि चांगलं तुमच्या मुलाला छान मार्क्स मिळाले वगैरे, वगैरे हे ऐकायचं असतं आणि अशा गोष्टी असतात लहान मुलांच्या डोक्यामध्ये म्हणून ते अभ्यास करत असतात, की चांगला अभ्यास करायचा आहे. प्रत्येक मुलाच्या मनात हे असतंच असं नाही, की मला माझ्यासाठी काहीतरी करून दाखवायचंय. जशी ती ओढ असते, धडपड असते, तसंच आपण आपल्या ह्या आयुष्यामध्ये पण कुणासाठी तरी आदर्श होण्यासाठी, कुणासाठी तरी कुणीतरी आपलं कौतुक करावं. अं, समाजापुढे म्हणा, आपल्या घरातल्यांसमोर म्हणा, कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, ह्या धडपडीसाठी आपण आपलं आयुष्य घालतो. पण असं होतं बऱ्याचदा, की ते सुख सगळ्यांना मिळत नाही. तो आनंद सगळ्यांना मिळत नाही. खूप कष्ट करून सुद्धा समोरच्याकडून तो रिस्पॉन्स येत नाही आणि माणूस मग हरून जातो त्याच्या पायात. तर ज्ञानेश्वर महाराजांची ही ओवी म्हणा, हे माझ्या समोर आलं आणि मी ते वाचत बसले होते. तर त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलंय, की अं, शा जास्ती करून अद्वैत आता आपण जे बघतो हे ड्युॲलिटी बघतो, चांगलं वाईट ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण अद्वैताचं जेव्हा महाराज सांगतात, तेव्हा ते म्हणतात सेल्फ व्हॅलिडेशन, की स्वतःकडून स्वतःचं कौतुक हे महत्वाचं आहे. ना की तुम्ही दुसऱ्यांकडून जितकं त्याची अपेक्षा कराल, तर एखाद्या मृगजळाप्रमाणे तुम्ही त्याच्या मागे पळत राहाल आयुष्यभर. पण ते तुम्हाला मिळणार नाही. तर हे इतकं हे जे आजकाल आपण YouTube जरी उघडलं आणि अनेक लोकांकडनं आपण हे ऐकलं, की सेल्फ व्हॅलिडेशन ते ज्ञानेश्वरीमध्ये किती सुंदर पद्धतीने सांगितले आणि ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेची आपल्याला माहिती आहे, की सर्वसामान्यांपर्यंत भगवद्गीता पोहोचावी म्हणून महाराजांनी केलेले ते कार्य आहे एवढं मोठं. साध्या सरळ भाषेमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता पोहोचवली. मग ह्या गोष्टी आपल्या गीतेमध्ये किती छान सांगितल्या जी आज लोकं YouTubeवर त्याचा प्रचार वाढलाय. सांगतायत लोकं, की बाबा रे कुणाच्या तरी मागे पळून त्याच्याकडून प्रशंसा घेण्यापेक्षा आणि आपलं रिमोट त्या माणसाच्या हातात देण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेव. स्वतःला दिवसभरामध्ये एकदा तरी म्हण, की आज तू छान काम केलं. कुणी म्हणू किंवा न म्हणू. स्वतःला एकदा रात्री झोपताना म्हण, माझं माझ्यावर प्रेम आहे. माझ्या आत्म्यावर प्रेम आहे. ज्यामध्ये शरीर पण आलं, मन पण आलं, आत्मा पण आला. सगळं आलं त्याच्यामध्ये. माझी बुद्धी पण आली. कदाचित दिवसभरामध्ये माझे विचार परफेक्ट नसतील. कदाचित माझे विचार दिवसभरामध्ये पॉझिटिव्ह नसतील. अनेक निगेटिव्ह पण विचार आले असतील. पण ते माझे विचार आहेत. आणि त्या दोन्हीला पण जसं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आपलं ऑलरेडी एकदा बोलणं झालंय. या दोन्ही गोष्टींना पण मी ऍक्सेप्ट करते. कारण ते माझ्यातून आलेले आहेत. आणि माझ्या आतमध्ये कोण आहे? कोण आहे माझ्या आतमध्ये? तो आत्मा आहे जो त्या परमात्म्याचा अंश आहे आणि त्यामुळं का होईना दोन्ही गोष्टी जेव्हा बाहेर पडतायत, तर मी या दोन्हीला पण ऍक्सेप्ट करते. मी या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करते. ह्याला म्हणतात सेल्फ व्हॅलिडेशन.
सेल्फ लव्ह हे खरं असतं. लोक सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवरचं प्रेम म्हणजे स्वतःला कपडे किंवा ह्या मटेरियल लाईफ मधल्या गोष्टी देतात, काही सुखसोयी ह्या गोष्टी देतात, ज्या की त्या पण ठीक आहेत. पण खरं सेल्फ लव्ह तिथं आहे जिथं मी माझ्या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करते. माझी चांगली बाजू सुद्धा, माझी शॅडो सुद्धा, माझी सावली सुद्धा माझीच आहे. हे जिथं आपल्याला समजायला लागतं ना, आणि जिथं आपण स्वतःवर जजमेंट करणं बंद करतो. समजा उदाहरण देते. आज दिवसभरामध्ये मी ठरवलंय, की मी निगेटिव्ह बोलणार नाहीये. आता मी आठवडाभर नकारात्मक राहणार नाही. मी आठवडाभर केवळ वर्तमानात राहील. हे सगळं मी ठरवलं. जी की आपल्यासाठी परीक्षा आहे खरं तर. एक प्रकारचं जागृत राहणं विचारांच्या बाबतीत. आपण आत्ता सुद्धा ऐकता-ऐकता हे बोलणं ऐकता-ऐकता सुद्धा आपण अनेक विचारांमध्ये गुंतून जातो. काहीतरी, काहीतरी आठवतं, काहीतरी, काहीतरी विचार येतो डोक्यात. निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, जो काही असेल. पण त्या विचारांच्या साखळीत आपण अडकले जातो. मग आपण दिवसभरात असे किती विचार करत असू. लक्षात येतं, अरे, मी खूपच भूतकाळात चालले. पुन्हा आपण जागेवर येतो. पण हे करत असताना कुठेतरी आपल्याला ती प्रयत्नपूर्वक ओढून आणावं लागतं ते मन, की चल वर्तमानात ये. आणि हे करत असताना आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येणार. कारण तो आपला पार्ट आहे. त्याला आपल्याला मी आधीच सांगितलं, की कुठलाही निगेटिव्ह थॉट, भावना ही आपल्याला अस्वीकार नाही करायची, त्याला दाबायचं नाही. त्याला समजून घ्यायचं, की हा विचार माझ्या मनात येतोय आणि मला हे समजतं, मी तेवढी जागृत आहे. आणि हे करत असताना जेव्हा-जेव्हा असा विचार आला, की पूर्वी मी असं करायचे. जेव्हा मला समजलं, की आपण विचारांच्या बाबतीत जागृत राहायचंय, जसं ध्यान सुरू झालं, तेव्हा मी निगेटिव्ह विचार आला, की स्वतःला दोष द्यायला सुरू करायचे. काय उपयोग आहे ध्यान करून? अजून पण तसेच आहेत माझे विचार. अजून पण त्या विचारांमध्ये बदल नाही. अजूनही मला राग-राग येतोय. अजूनही कुणाला बघितलं, ज्या व्यक्तीला असं मला असं वाटलं, त्या माणसाला बघितल्यावर माझ्या मनात द्वेष येतोय, मत्सर येतोय, जेलस फील होते मी. अजूनही मला कुणी काही असं बोललं, की मी लगेच त्याच्यावर रिएक्शन द्यायला सुरू करते. ह्यामुळं काय झालं, हे असं मी स्वतःला सारखं दिवसभर क्रिटिसाइज करायला लागले. आणि हे असतं सेल्फ लव्ह. जशी माझी पॉझिटिव्ह बाजू मी स्वीकारतीये, की माझ्या आयुष्यात मी ध्यान आणलंय. जेव्हा मी करत होते तेव्हाचं सांगते. माझ्या आयुष्यात ध्यान आणलंय, रेकी आणली. जसं कधी मला गंध पण नव्हता. ध्यान म्हणजे काय? रेकी म्हणजे काय? चक्र म्हणजे काय? एनर्जी म्हणजे काय? आणि एक वेळ अशी आली, की मी हे सगळं समजून घ्यायला लागले. मग मी हे सगळं माझ्या आयुष्यात आणतीये ना नवीन गोष्टी, म्हणजे मी माझ्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल करतीये. मग त्याच्यासाठी मी स्वतःचं कौतुक केलं का नाही केलं? पण जिथं निंदा करायची वेळ आली, 4 निगेटिव्ह विचार आले, की लगेच मी स्वतः बाबतीत सुरू झाले बोलायला. म्हणजे समजतंय आपण कसे काम करतो? जी काही चांगली बाजू आहे, ती आपण बघतच नाही. मग ती आपली असो किंवा दुसऱ्या लोकांची असो. स्वतःच्या बाबतीत पण आपण तेच करतो, की जितकं निगेटिव्ह बघता येईल, माझे केसच असे आहेत, माझं नाकच असं आहे, माझं हेच असं आहे, हे झालं शरीराचं. आणि मनाचं पण आपण तसंच जजमेंट करतो, की माझा हा स्वभाव अजिबात चांगला आहे. माहीत असावं, बोलून पण दाखवावं. पण त्याची पण ते स्वीकारून करावं, की हां, मला माहिती आहे माझं हे असं आहे आणि मला ते बदलायचं इथपर्यंत ठीक आहे. पण त्या गोष्टीसाठी स्वतःला दोष देणं आणि त्या गोष्टीसाठी आतून स्वतःचा हेट करणं, म्हणजे तिरस्कार करणं. हां, योग्य शब्द म्हणजे तिरस्कार. हे आपल्याला बदलायचंय. कारण जितकी माझी चांगली बाजू आहे, जितकी माझी वाईट बाजू आहे, तितकीच माझी चांगली पण आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्यात. आणि हेच ते जे सेलचं उदाहरण देते मी किंवा पृथ्वीचं पण बघा, नॉर्थ, साऊथ ह्या सगळ्या दिशा दिलेल्या आहेत. तसं असलं असतं तर मग एकच दिशा असली असती. पण कुठेतरी ते संतुलन आहे. जसं उत्तर आहे तसं दक्षिण आहे, जसं पूर्व आहे तसं पश्चिम आहे. तर हे आपल्याला सांगतं जसं पॉझिटिव्हिटी आहे तशी निगेटिव्हिटी पण आहे. आणि ज्यांनी मला मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं, की आमचे निगेटिव्ह थॉट्स वाढतायत. त्यांच्या सगळ्यांसाठी मी सांगते, इथून पुढे असेच वाढणार आहेत आपले. कारण आता काय होणार आहे, आपण सगळे जागे व्हायला लागलोय. आपल्याला समजायला लागलंय, की मी या शरीरापेक्षा पण काहीतरी वेगळी आहे. आणि अनेक उपासना सगळं करूनही माझ्या आयुष्यात बदल होत नाहीये म्हणजे म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त पण काहीतरी गोष्टी आहेत ज्या मला माझ्या बदलायच्यात. आणि ते बदलण्याच्या नादात त्याचे दुःख माझ्या वाटायला आलं. जे काही असेल दुःख माझ्या आयुष्यात. प्रत्येकाला एक काहीतरी दुःख आहे, एक काहीतरी ट्रिगर आहे. एक काहीतरी
इंजेक्शन आहे, ते टोचल्याशिवाय आपण जागे होत नाही. हे करत असताना जसे जसे आपण हुशार व्हायला लागतो, म्हणतो ना की मुली शिकल्यात आजकालच्या तर फारच शहाण्या झाल्यात, लोक म्हणतात की लग्न करण्याच्या बाबतीत असं म्हणतात, किंवा अजून अनेक गोष्टींमध्ये की पूर्वी अडाणी मुली होत्या तेच बरं होतं असं म्हणतात मुलींच्या बाबतीत. तर जसं जसं आपण शिक्षण घ्यायला लागलो, मुली म्हणा मुलं म्हणा, समज वाढती आपली, आपल्याला अनुभव येतात, आपल्याला समजायला लागतं, आपल्या बुद्धीमध्ये चेतनेमध्ये विकास व्हायला लागतो. आणि मग आपल्याला काही गोष्टी ज्या पूर्वी समजायच्या नाहीत त्या समजायला लागल्या. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल की लोक अजून जागी होत आहेत आपल्या विचारांच्या बाबतीत. आणि ज्यांना ज्यांना आज असं वाटतंय की आता मी एवढे दिवस झाले ध्यान करते, रेकी करते, पण माझ्या मनातले निगेटिव्ह विचार अचानकच एखाद्या दिवशी वाढतात, खूप चिडचिड होती, खूप हे होतं, जे मलाही होतं, त्यांच्यासाठी सांगते की हे असंच होत राहणार आहे. तो प्रवास असाच असणार आहे आपला. कारण आपण बदलतोय, आपल्या आजूबाजूची माणसं बदलत नाहीये. आपला परिवार, कुटुंब हे सगळे तसेच आहेत, जसे पूर्वी होते. आपण जर आपल्याला नाही बदललं, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल, त्यांचं काय होईल ते होईल. पण आपल्याला त्रास करून घ्यायचा नाहीये. आणि तो जितकं लवकर जागा होत एखादा व्यक्ती, तितका तो त्या त्रासातनं बाहेर येईल. कारण जो पुढचा काळ आहे, तो अतिशय ह्या दृष्टीने असा असणार आहे. तर ही जी हा जो प्रवास असणार आहे, तो अजूनच कठीण होऊ शकतो मनाने. आणि मग कळेल की घराघरामध्ये लोकांना समज जास्त वाढेल. त्यांना अजून समजायला लागेल. आणि जेव्हा समज येते, बुद्धी वाढते, चेतनेमध्ये विकास होतो, तेव्हा ती व्यक्ती शांत बसत नाही. मग त्या व्यक्तीला समजायला लागतं की मी का अन्याय सहन करू? माझ्या बाबतीत तर हे असं आहे, मी पण एक अशी व्यक्ती आहे, माझ्या आतमध्ये पण सोल आहे, आत्मा आहे. हे सगळं तिला आता आतूनच कळायला लागेल येणाऱ्या काळामध्ये. आणि मग प्रत्येक जण असा जर ट्रिगर झाला, प्रत्येकाला चिमटे बसायला लागले, तर प्रत्येक जण जागा होणार. आणि जितका जागा होईल, जितका तो त्या ह्याच्यामध्ये वाढेल, तितके नात्यांमध्ये प्रॉब्लेम सुरू होणार. हे तुम्ही जाणीव ह्याची ठेवा आणि मगच चला पुढच्या आयुष्यामध्ये. आणि जी लोक हे नात्यांमध्ये सगळं होईल घरोघरी, पण जी लोक स्वतःवर काम करतील, कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत स्वतःला कसं ठेवायचं, हे जे स्किल आहे, हे जे आर्ट आहे, हे शिकायला लागतील. आणि काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत. आपण कृती केली आणि त्याचा रिझल्ट त्याच्यावर सोडला, हे जेव्हा आपल्याला समजायला लागेल, म्हणजेच सरेंडर, नियंत्रण सोडणे. प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणेच झाली पाहिजे, मी म्हणेल तेच पूर्व, किंवा असे जे आपले असतात गोष्टी कंट्रोल करायला जाणं सगळ्यांना, ह्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये लोकांना सोडाव्या लागणार आहेत. मग ती मुलं बाळ का असेना, नवरा का असेना, आपली बायको का असेना. तर मी हे जे काही सांगतेय ना तुम्हाला, हे जसं जसा वेळ येईल किंवा पुढचा काळ येईल, तसं तसं तुम्हाला समजायला लागेल की कसं ऑलरेडी कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण ते बघतोय. म्हणून आपण जे सगळे ध्यानात आहोत, आपण जे सगळे रेखीत आहोत, तर हे आपल्या गुरूंची कृपा आहे की आपल्याला त्या दृष्टीने, त्या दिशेने आपल्याला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही बघा, जर तुम्ही रोजच्या रोज ध्यान करत असाल, रोजच्या रोज, एकही दिवस चुकवत नसाल, आणि ध्यान म्हणजे की खूप 3-4 तास बसायचं असं नाही. जितक्या वेळ बसू, तितकं पूर्ण वेळ ध्यानात राहू. तो वेळ वाया घालवायचा नाही मग. प्रत्येक श्वास बघायचा, प्रत्येक सेकंदाचा वापर मी माझ्या श्वासांसाठी करते, हे लक्षात आलं. आणि नुसत्या आपल्या श्वासांबरोबर राहून, 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 राहून ते श्वास आतमध्ये जादू तयार करत असतात. पण आपल्याला ते दिसत नाही. आपल्याला वाटतं, अरे माझ्या डोळ्यापुढे तर काहीच दिसत नाहीये. मला तर काहीच अनुभव येत नाही. मला स्वप्न पडत नाहीत. मला काही दिसत नाही. मला इंट्युशन कळत नाही. हे आपल्याला वाटतं, कारण आपले विचार, आपली विश्वास प्रणाली तशीच आहे. पण जसं शंकर बाबांच्या पोथीत दिलेलं आहे, की प्रत्येकाला सिद्धीच प्राप्त होते असं नाहीये. तुम्ही फक्त आत जा, स्वतःशी जोडले जा. तीच खरी जादू आहे आणि तीच खरी तुमची शक्ती आहे. जेव्हा आपल्या त्या मास्टरनी लिहिलं, की तिला मार्केटमध्ये गेल्यावर असे छोटे-छोटे अनुभव यायला लागले. अगदी तिचा अनुभव माझा अनुभव होता, जेव्हा मी ध्यान आणि रेकी करायला लागले. ज्यानंतर मी महाराजांशी, तर बाबाजींशी जोडले गेले. अगदी सेम अनुभव मी अनुभव केले, की मार्केटमध्ये गेलं, की लोकं आपोआप मदत करायला लागली. 4 पैसे माझेच वाचायचे. खरं तर पैसे माझे वाचतात असं वाटतं, पण जे देणं द्यायचं असतं ते आपण देतोच. पण तेवढंच मनाला समाधान, हां, मला हे कमीमध्ये मिळालं म्हणून. पण ज्याचं त्याचं जे देणं असतं आपल्याकडनं ते आपण देत असतो. आणि तो देणारा पण तोच आहे, आणि समोर ज्याला आपण पैसे देतोय, तो सुद्धा त्याच्याच रूपात बसलेला आहे. तर सगळे
त्याच्याच परमात्म्याच्याच रूपात आहेत. तर जो देतोय आणि ज्याला देतोय आपण पैसे तो सुद्धा त्याच रूपामध्ये. हे भाव मला नंतर समजले. पण सुरुवातीला मला असं वाटायचं, अरे च्या, ह्यांनी माझ्याकडनं पैसे कमी घेतले. असं मला तो आनंद व्हायचा की कमी पैशामध्ये एखादी वस्तू मिळाली. पण हळूहळू जेव्हा युनिफाईड कोर्स करायला लागले तेव्हा समजायला लागलं, तो पण मीच आहे, मी पण मीच आहे, हे सगळे एकच आहे. कारण जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, की हा पूर्ण विश्वाचा एकच आत्मा आहे. हे त्यांचं वाक्य आहे. भगवद्गीतेतलं वाक्य आहे. त्यामुळे ह्या गोष्टी युनिफाईड मध्ये पण त्याच सांगितल्यात महाअवतार बाबाजींनी. जसं जसं मी युनिफाईड कोर्स कंप्लीट करेपर्यंत शेवटाला आले, त्या दिवशी जेव्हा मी बाजारात गेले, तेव्हा ज्याला पैसे देत होते, तर कुठेही माझ्या मनामध्ये असा भाव नव्हता, की माझे पैसे चाललेत. अजिबात नव्हता. कारण तोपर्यंत मी त्या समोरच्या माणसामध्ये मी स्वतःला बघायला लागले. आणि असं समजायला लागलं, की तो बसलाय ना, तो भाजी विक्रेत्याच्या रोलमध्ये बसलाय. आणि मी भाजी घ्यायला गेले. म्हणजे हे कुठंतरी एक नाटक म्हणतात ना, हे सगळं नाटक सुरू आहे. आणि मी तर भाजी घेणाऱ्याचा रोल करते. त्यांनी मला सांगितलं 30 रुपये पाव किलो. जेव्हा मी सुरुवातीला जायचे, अरे 30 रुपये पाव किलो किती महाग आहे असं वाटायचं. पाव किलो 30 रुपये. आणि जेव्हा मी नंतर युनिफाईड कोर्स संपत आला, 30 रुपये पाव किलो आरामात मी त्याला पैसे काढून द्यायला लागले. कारण मला असं वाटायला लागलं, की अरे तो बसलाय तो मीच आहे. माझंच रूप आहे, पण वेगळ्या स्वरूपामध्ये तो माझ्या समोर आहे. आणि हे शिकवणारे कोण? महाअवतार बाबाजी. समजायला, आयुष्यात उतरवायला फार अवघड होतं. कारण हे सगळं असं वाटायचं, असं कसं आपण मानायचं, की हे समोर बसलेलं मीच आहे, माझंच रूप आहे, एकच आत्मा आहे, हे सगळं अवघड आहे. पण जशी जशी महाअवतार बाबाजींची ती प्रॅक्टिस सुरुवात केली दर आठवड्याला, बाबाजींच्या शिकवणीमध्ये जशी जशी मी आत गेले, तेव्हा तेव्हा समजायला लागलं. रस्त्याने जाताना एखादा कुणी अपंग माणूस बघितला, भीक मागणारा माणूस बघितला, की असं वाटायला लागलं, की कसं मी ह्याला माझं समजू? म्हणजे मी आणि हे एकच रूप आहे, हे कसं समजायचं? कसं मान्य करायचं? हे हृदय तयार होईना हे सगळं मान्य करायला, ऍक्सेप्ट करायला. म्हणजे मी प्रामाणिक सांगते, की बाबाजींनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण रस्त्यावर उतरल्यावर अनेक रूपं आपण बघतो लोकांची. काही वाईट असतात, काही चांगली असतात. मग ह्या सगळ्या लोकांना मी माझं कसं मानू? म्हणजे मीच ते रूप आहे. किती अवघड आहे. पण हेच बाबाजींनी सांगितलंय, की शेवटी तुम्हाला सगळ्यांना या एकरूपतेमध्ये आल्याशिवाय पर्याय नाहीये, असं बाबाजींनी तेव्हा पुस्तकात सांगितलंय. आणि तिथूनच तोच तुमचा मोक्ष पॉइंट असेल, की ज्यावेळेस तुम्ही हे मान्य कराल, की तो व्यक्ती समोर बसलेला, ज्याचा मला घाण वाटतंय, समजा एखादा रस्त्यावरचा असा असेल माणूस, की जो अगदी कळकट्टा अवतारात बसलाय. अगदी कसा तरी वाटतंय आपल्याला बघून. पण ज्या वेळेस मी त्या माणसाला ते माझं स्वरूप आहे, हे मान्य करायला लागेल, तो माझा मोक्ष पॉइंट आहे असं बाबाजींनी त्याचा सार म्हणा किंवा काय म्हणा असंच सांगितलंय. जे की फार अवघड आहे आपल्या ह्या आयुष्यामध्ये खरोखर ते प्रॅक्टिकली अप्लाय करताना. हे हेच आपल्याला दत्त महाराजांनी पण गुरुचरित्रामध्ये सांगितलंय, की कसा तो माणूस एक एक अवतार पुढे क्रॉस करून येतो. तर ती गोष्ट मी कायम लक्षात ठेवते, की कशा आपण एक एक अवतारांमध्ये अनेक इन्कार्नेशन अनेक अवतार घेऊन म्हणजे जन्म घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. पण जेव्हा मी युनिफाईड वाचलं पूर्ण तेव्हा ते प्रॅक्टिकली सुरू केलं. आणि मग कुठंतरी प्रेम आणि करुणा इतकी ओपन व्हायला लागली. राग पण यायचा, चिडचिड व्हायची किती वेळा तर. असं नाहीये ना, शेवटी माणसं आहेत आपण आणि जगतो ह्याच दुनियेमध्ये. त्यामुळे बाहेर गेल्यावर कधी कुणी काही हे केलं, काही असं एकदम हे झालं तर राग पण यायचा. पण त्याच वेळेस थोड्या वेळातच आठवायचं, की ठीक आहे हरकत नाही. हे आणि आपलं रूप एकच आहे, आपला एकच आत्मा आहे. जे की अतिशय अवघड आहे, खरं सांगते. हे सगळं समजून घेणं फार अवघड आहे. पण आपल्याला शेवटी ह्या एकत्वामध्येच जायचंय. एकामध्येच जायचं आणि तो मोक्ष पॉइंट आहे आपल्या सगळ्यांचा. तरी थोडी हाय लेवल गोष्ट आहे. हळूहळू आपल्याला जसं जसं आपण हृदय चक्रावर काम करू आपल्या, तसं तसं ह्या गोष्टी आपल्याला ओपन अप व्हायला लागतील, समजायला लागतील. जे आपल्या सगळ्या गुरूंनी, आपल्या सगळ्या संतांनी कधीही कुठल्याही गरीबाला असं म्हणलं नाही, की तू माझ्या ह्याच्यातनं उठ आणि जा. कधी तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, गोरा कुंभारांनी कधी अशा लोकांना दूर केलं नाही, ज्यांच्याकडे पैसा नाहीये, ज्यांच्या शरीराला काहीतरी प्रॉब्लेम आहेत, अशा लोकांना. तर हे त्यांच्यामध्ये ते नव्हतंच, कारण ते सगळ्याला एकच मानायचे. एकच परमात्मा, एकच पांडुरंग, जो सगळ्या रूपामध्ये आहे. कुठलाही व्यक्ती दिसला की माऊली म्हणून आपल्याकडे पाया पडतात. ते त्याच्यासाठीच, की तुम्ही सगळे तेच आहात बाबांनो. हे आपली शिकवण आहे. आणि हेच युनिफाईड मध्ये महाअवतार बाबाजींनी पण सांगितलंय, की कुठल्याही व्यक्तीमध्ये परमेश्वर बघा, परमात्मा बघा.
जे की फार अवघड आहे, फार अवघड आहे. मी खरं सांगते. नुसतं हे सांगणं सोपं आहे. जसं एखादे प्रवचनकार सांगतात तसं मला वाटायला लागलं. पण ते तेच युनिफाईड मध्ये मी जेव्हा वाचलं तेव्हा माझे डोळे उघडले, की हे रोजच्या आयुष्यामध्ये आणि खास करून जेव्हा आपण समाजात जातो नोकरीच्या ठिकाणी तिथं तर फार अवघड आहे. समोरचा मॅनेजर शिव्या घालत असेल, चार गोष्टी बोलत असेल, त्याला कसं म्हणायचं की हा आणि मी एक आहोत. हे अतिशय चॅलेंजिंग आहे. आपल्या संतांना सगळ्यांना ना हृदयातनं अनेक अनेक प्रणाम आहेत की ते ह्या अवतारात आले, मनुष्य अवतारात देहामध्ये, आणि येऊन त्यांनी करून दाखवलं सगळ्यांनी. आणि ते गेले, त्या पूर्णत्वाला गेले. शेवट त्यांचा असा पूर्ण होऊन गेला, की प्रत्येका व्यक्तीमध्ये ते पांडुरंगच बघायचे शेवटपर्यंत. कधीही ते त्यांचा संयम सुटला नाही, कधीही ते, म्हणूनच ते संत म्हणतात त्यांना. पण ती अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला रोजच्या आयुष्यात अशा एक एक गोष्टी स्वतःच्या लक्षात ठेवणं, आणि माझ्यामध्ये पण पांडुरंग आहे हे विसरायचं नाही. पण मी दुसऱ्यावर दयामाया करते, दुसऱ्याला माफ करते, दुसऱ्यावर प्रेम देते, प्रकाश पाठवते, जे सांगितलं गेलंय युनिफाईड मध्ये. पण मग मी पण आहे ना, मी पण त्याचाच अंश आहे. त्यामुळे माझ्या पण चुका मी पोटात घालून घ्यायच्या स्वतःच्याच. समजतंय? म्हणून मी हा विषय काढला, की असं जर प्रवासामध्ये आत्ता जर कुणाला असं वाटत असेल, की माझ्याकडनं चिडचिड होती, राग येतो, मला निगेटिव्हिटी वाटते, तर होऊ द्या ती. त्याच्यामध्ये कुठेही स्वतःला असं सारखं जज करत बसायचं नाही. अरे च्छा, आता मी कसा निगेटिव्ह विचार केला, असं हे आपल्याला करायचं नाहीये. जे होतंय ते होऊ द्या. फक्त जागृत राहायचं, की हे माझ्या बाबतीत आत्ता असं होतंय आणि त्याच्यासाठी मी काय करू शकते. त्याच्यासाठी मी 4 शब्द माझे बदलू का? तसं बदलून बघते. मी कुणाचे अजून व्हिडिओ बघू शकते का, जे मला आवडतात. ते करून बघते ऐकण्याने. म्हणजे आपली पंचेंद्रिय वापरून आपल्याला जे करता येईल ते करा. कानानी, डोळ्यांनी, तोंडानी, चांगले शब्द बोलून, आणि आपल्या म्हणजे आपल्या स्पर्शाने काय करायचं? तुम्ही झाडांपाशी जा, निसर्गात जा, पाण्याला हात लावा. पंचतत्व, अग्नी, दिवा लावणं. लोक हवन पण त्याच्यासाठी, की हवनामुळे जी पॉझिटिव्हिटी, की अग्नीच्या जवळ बसणं. तर ह्या पंचतत्वांचा वापर आपण करायचा. तर ते स्पर्शाने शक्य आहे. पाण्याला हात लावल्यावर आपल्याला त्याचा स्पर्श कळतो. तर ह्या गोष्टी सांगितल्या गेल्यात. तुम्ही कुठल्याही ध्यानामध्ये, कुठल्याही वर्कशॉपला जा, कुठल्याही स्पिरिच्युअल गुरुकडे जा, ते तुम्हाला सांगतील, की पंचतत्वांबरोबर काम करायला सुरुवात करा. पंचतत्व, पाणी असेल, तुम्ही दिवसभर पाण्यामध्ये थोडंसं, आपण जसंही भांडी घासताना किंवा काही कुठल्या कामासाठी आपण पाण्याला हात लावतो. पाणी हातात घेतल्यावर त्याला चांगले अफर्मेशन देऊन प्या. ह्या गोष्टी हे जितकं करता येईल ना आपल्याला, त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर ह्याच्यानुसार आपण पंचतत्वांचा वापर करणं आणि चांगले शब्द किंवा ह्या सगळ्यांनीच ऐकणं, हे आपण करून आपल्या आयुष्यात बदल करू शकतो. कारण आता संतांच्या वेळचा तरी आपण म्हणू शकतो काळ वेगळा होता. लोक जरा त्यातल्या त्यात वेगळी होती. आताचा तर अगदी आपण म्हणू शकतो उच्च कोटीचं कलियुग आपण अनुभव करतोय. तर त्यामुळं जिथं फक्त पैसे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांचं हे सुरू आहे. त्यामुळे आपल्याला हे जास्त आव्हानं आहेत आपल्या आयुष्यात. पण ती आपण जेव्हा असं म्हणतो, की जास्त आव्हानं आहेत, तर त्याप्रमाणेच आपला विश्वास सुरू होतो. त्यामुळे फक्त मी सांगताना सांगते, तर मनामध्ये नेहमी ठेवा, की माझ्यासाठी ही आयुष्य अगदी सहज आहे, सोपं आहे. असे जे शब्द आहेत, जितके आपण असं बोलू, त्याप्रमाणे ती आपली रिॲलिटी बनत जाते. जरी आपल्याला माहिती काही गोष्टी, समजा मला माहिती, की माझ्या घरामध्ये लोकं अशी आहेत बाबा, मला कुणी सपोर्ट करत नाही, हे मला माहिती आहे. ते सत्य आहे. पण मी तुम्हाला सांगते, की शब्द बदला. मग लोकांना वाटेल, "अरे, घरात तर असं मग कसं शब्द बदलायचं? कसं आम्ही मान्य करायचं? कसा विश्वास ठेवायचा?" तर तीच तर आपली परीक्षा आहे, की ही जी परिस्थिती आहे, ती मी माझ्या कल्पनांनी, माझ्या विचारांनी, माझ्या व्हायब्रेशन्सनी बदलू शकते का? हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्याच्यावरच बी.के. शिवानी जसं सांगतात, अजून बाकीचे जसे गुरु सांगतात, की आपले शब्द बदलून आपण ती परिस्थिती बदलू शकतो. फक्त त्याला वेळ लागेल. पण त्याच्यामध्ये नियमितपणा पाहिजे. कारण ती परिस्थिती तशी बनली, ती एका दिवसात नाही बनली. मग ती पूर्ण निघून जायला सुद्धा काही दिवस लागतील. पण ती वेळ येईल जेव्हा आपल्याला समजेल की लोकांमध्ये बदल होतोय. माझ्यामध्ये झालाय, तर माझ्या स्वतःवर तितका परिणाम नाहीये, आणि ती जी व्हायब्रेशन्स आहेत, ती घरामध्ये आपण रोजच्या रोज जेव्हा पसरवतो, जसं मी सांगते रेकीची चिन्ह असतील, प्रेम प्रकाश असेल, किंवा असे कलर इमॅजिन, व्हाईट कलर निघालाय. हे माझ्या कंपनातून माझी रियालिटी मी क्रिएट करते, माझं वास्तव निर्माण करते. हा विचार डोक्यात ठेवायचा. माझ्या आजूबाजूला अशी लोकं पाहिजेत, जी माझ्यावर प्रेम करतायत, मला सपोर्ट करतायत. असं जर माझं वास्तव मला बनवायचंय, तर त्याप्रमाणे मी वागलं पाहिजे. म्हणजेच आपण मॅनिफेस्ट करतोय ती परिस्थिती. आणि हे हळू तुम्हाला समजायला लागेल. जसं-जसं तुम्ही विश्वास ठेवून या गोष्टी कराल,
ठीक आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या सत्राची सुरुवात करू. तर आपण सगळेजण डोळे मिटून ध्यान अवस्थेमध्ये जिथे कुठे आपण आहोत तिथं पाठीला आराम घेऊन मागे सरकून आरामात बसा आणि आपल्या उजव्या हाताने आपल्या टाळू भागावर हलकं प्रेस करून ठेवा. आपल्या उजव्या हाताचा तळहात आपल्या टाळू भागावर हलका दाबायचा आहे. अजून काही सेकंद असंच दाबून ठेवा आपला टाळू भाग. आता आपला हात हलका उचलायचा आणि हात खाली घ्या आणि जिथं आपला हात ठेवला होता त्या टाळू भागावर आपलं लक्ष घेऊन जा. हे आपलं सहस्त्रार चक्र आहे. या भागातून आपल्या शरीरामध्ये दिवसभर प्रत्येक क्षणाला वैश्विक ऊर्जेचा प्रवाह प्रवेश करत असतो. आपले चालू असलेले श्वास, शरीरातल्या होणाऱ्या सगळ्या क्रिया हे या वैश्विक ऊर्जेमुळेच शक्य होतं. आपण त्याच कॉस्मिक एनर्जीला, वैश्विक ऊर्जेला सतत जोडलेलो असतो. आपल्या मनात येणारे विचार, मला कुठल्याही गोष्टीची पाहिजे असलेली मदत, हे कुठं शोधू, हे कसं करू, ही आयडिया पाहिजे, ह्याचं काय करू, कुठल्या दिशेला जाऊ, असा कुठलाही प्रश्न आला की त्याचं उत्तर पुढच्या क्षणाला आपल्या मनात येतं. एखादी स्वयंपाकघरातली रेसिपी बनवायची, त्यावेळेस त्याच्या प्रत्येक स्टेप, ती क्रिया ही कुठं असते, हे कोण सांगतं? हे सगळे आयडियाज, हे सगळे विचार आपल्या मनामध्ये वैश्विक ऊर्जेने येतात. हीच ती इंटेलिजन्स पॉवर आहे, बुद्धिमत्ता आहे, जी मला भूतकाळ पण लक्षात ठेवायला मदत करते आणि अनेक विचार आणते. आपलं सगळं लक्ष टाळू भागावर आणि सोबतच रेकी शक्तीला आपण आवाहन करू. माझ्या सहस्त्रार चक्रावर हे रेकी मा, असलेलं सगळं असंतुलन दूर कर आणि माझं सहस्रार चक्र पूर्णपणे संतुलनात आण. केवळ आपलं लक्षच ठेवा टाळू भागावर. ज्यांना हात ठेवायची इच्छा आहे, हात आपले कानपट्टीच्या वर, कानाच्या वर ठेवू शकता किंवा केवळ लक्ष जरी नेलं टाळू भागावर तरी चालेल. आपला उजवा हात उचला आणि आपल्या कपाळावर, डावा हात आपला गळ्यावर, आपल्या विचारांना, मस्तकाला आपल्या हाताद्वारे आपण रेकी एनर्जी देत आहोत. पूर्ण लक्ष आपलं आत घेऊन जा
सोबतच आपल्या श्वासांसोबत राहा. आपले येणारे जाणारे श्वास फील करा. त्यांचं येणं जाणं बघा. हातामधून वाहणारी शक्ती आपलं काम करत आहे. माझं काम आहे केवळ माझ्या मस्तकामध्ये माझ्या श्वासांवर लक्ष ठेवणं. माझे विचार, निर्णय क्षमता संतुलनात येत आहे. माझ्या विशुद्धी चक्रामध्ये असलेलं कोणत्याही प्रकारचं असंतुलन, अडथळा रेकी मातेद्वारे दूर होत आहे. एक मोठा श्वास घ्या. नाकावाटे श्वास घेऊन तोंडाने सावकाश बाहेर सोडा. आपला उजवा हात उचलून आपल्या हृदयावर आणि डावा हात आपला नाभीवर. आपल्या हृदय आणि नाभी दोन्हीचा अनुभव घ्या. आपल्या हातातून वाहणारी शक्ती हळूहळू आपल्या दोन्ही चक्रांना संतुलनात आणायचं काम करते. आपला जितका विश्वास असेल, जितकी तीव्र भावना असेल, तितकी जास्त शक्ती आपल्या आतमध्ये प्रवाहित होते. हे सगळं करत असताना कुठेही आपल्या श्वासांपासून दूर जाऊ नका. आपले श्वास सतत फील करा. त्यांच्या सोबत राहा. जागृत राहा.
जीवन स्रोतः कंपते प्रभास्रवति मौनतः ॐ दीपः दीपः ॐ दीपः दीपः आता आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर आणि केवळ आपल्या श्वासांना फील करा. माझी सातही चक्र रेकी शक्तीद्वारा संतुलनात आली आहेत. पूर्ण विश्वासाने हा संकल्प घ्या. माझ्या आतमध्येच दिव्यत्व आहे. मीच ब्रह्मा आहे. अहम ब्रह्मास्मी. हा संकल्प आपल्या हृदयात जाऊ दे. परमेश्वर, भगवंत, माझे सद्गुरू माझ्या हृदयात आहेत हे लक्षात असू द्या. आणि केवळ पुढची 2 मिनिटं आपल्या श्वासांसोबत आणि आपले हात मांडीवर, कुठलाही विचार नको. ह्या क्षणामध्ये, पूर्ण ह्या क्षणामध्ये, आणि केवळ श्वासांचा अनुभव. शब्दम् शान्तिः शान्तिः प्रभाते प्राणदीप्ते जागर्ते जागर्ति जागर्ति अगदी सावकाश आपले दोन्ही हात आता आपल्या डोळ्यांवर. आणि आपला वेळ घेऊन हळूवार डोळे उघडा.